ओम ओम ओम. आजच्या सत्रामध्ये आपण जे जगामध्ये विविध धर्म आहेत ते धर्म कोणत्या पार्श्वभूमीवर अस्तित्वात आले आणि त्या धर्मांचं स्वरूप काय, त्यांचं कार्य किंवा उद्देश काय, याविषयी चर्चा केली. आपण हे पाहिलं की मानव जातीच्या उत्क्रांती बरोबर माणसाला धर्माची गरज का भासली, धर्माचं कार्य काय, जो सगळ्यांना एकत्रित ठेवतो आणि त्यांचा योग्य मार्गाने विकास व्हावा यासाठी त्यांचं आचरण आणि त्यांची कृती, त्यांची कर्तव्य ही सगळी परस्परांना पोषक, परस्परावर अवलंबून असणारी आणि सगळ्यांच्या उत्कर्षाला उपयुक्त ठरतील अशा प्रकारे चालावी यासाठी धर्माची आवश्यकता ही विशेष प्रमाणात माणूस जसा हळूहळू सुसंस्कृत व्हायला लागला तशी जाणवायला लागली. कारण पूर्वी तो बऱ्याचसा कसा होता, प्राण्यापासून उत्क्रांत झालेला होता, डोळ्यांनी राहायचा, बरेचसे स्थिर नव्हता ह्या एका भागातून दुसरीकडे वगैरे. हळूहळू शेती विकसित झाली, काही शोध प्रायमरी स्वरूपाचे, प्राथमिक स्वरूपाचे राहिले, थोडस शिक्षण वगैरे हे सुरू झालं, भाषा अस्तित्वात आली आणि माणूस हा विचार करायला लागला, त्याचं मनही विकसित व्हायला लागलं. तशी तशी धर्म या संस्थेचीही गरज त्याला भासायला लागली आणि पटायला लागली. त्याच्यातूनच आपण पाहिलं की सुरुवातीचे जसं आर्यन वंशाचं आपण पाहिलं की वैदिक धर्म अस्तित्वात आला आणि त्या धर्माने माणसाच्या मनात उद्भवणारे जे विविध प्रश्न असतात की बुवा माणसाचा जन्म कशासाठी आहे, जीवनाचा उद्देश काय आणि तो साध्य कसा करायचा वगैरे यासारख्या तात्विक प्रश्नांची चर्चा ही विचार करणाऱ्या माणसाला हळूहळू जाणवायला लागली. म्हणजे अगोदर जो माणूस केवळ निसर्गाकडे केवळ एक भीतीपोटी तरी बघत होता की निसर्गामध्ये होणारे वेगवेगळ्या प्रकारचे उत्पात, संकट वगैरे ह्याच्याकडे भीतीने बघत होता, किंवा निसर्ग आपल्याला किती देतोय भरभरून आणि त्याच्यामुळे आपलं जीवन कसं संपन्न होतं या दृष्टीने निसर्गाकडे कृतज्ञतेच्या भावनेने बघत होता. तर त्या पलीकडे जाऊन की निसर्गाचा अभ्यास करायचा, निसर्गाचं स्वरूप समजून घ्यायचं, याकडे माणसाचा जसा जसा कल वाढत गेला तसं तसं धर्म आणि धर्माच्या जोडीला तत्वज्ञान आणि विज्ञान, सायन्स यांची हळूहळू उभारणी होत गेली. आणि माणसाचे आपण पाहिलं की केवळ अस्तित्वात असल्यामुळे जगणं आणि ते जीवन उपभोगणं याच्यापुरतं जीवन मर्यादित नसून आपण काहीतरी करण्यासाठी अस्तित्वात आलोय आणि ते करण्यासाठी आपल्याला आपल्यामध्ये असलेल्या क्षमतांचा विकास केला पाहिजे आणि वापर केला पाहिजे आणि आहे त्यापेक्षा अधिक उच्च दर्जाचं जीवन, जितकं चांगल्यात चांगलं जीवन जगता येईल तेवढं जगण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. या भावनेतून वेगवेगळ्या प्रकारे धर्माचा विकास होत गेला. आपण पाहिलं श्रुती स्मृती या हिंदू धर्माच्या किंवा वैदिक धर्माच्या, आर्य धर्माच्या प्रमुख आधारस्तंभापैकी एक आहे. त्यानंतर इतिहास, रामायण महाभारत यांच्या सारखा एक मानव जातीचा
नंतरच्या युगात घडलेला इतिहास आपण पाहिला, मनुस्मृती आणि त्याच्यानंतरच इतर नंतरच्या ऋषींनी निर्माण केलेल्या स्मृती ह्याही आपण पाहिल्या. ह्या सगळ्यामधून आपल्याला एक लक्षात आलं की विश्वाची निर्मिती कशी झाली, त्यानंतर त्याच्यावर जीवसृष्टी कशी उत्पन्न झाली, त्यातून आपल्याला जीवन ह्याची युनिटी ऑफ लाईफ इज वन, आणि त्यामुळे आपण जरी वेगवेगळ्या व्यक्ती असलो तरी वी शेअर वन लाईफ, आणि त्याची अभिव्यक्ती ही आपल्याला लाभलेली भिन्न भिन्न शरीर आहे, त्या शरीरांचा जसा विकास होईल त्याप्रमाणे त्या जीवनाचा विकास होतो. जीवन म्हणजे आपली जी जाणीव आहे, कॉन्शियसनेस आहे, तो कॉन्शियसनेस विकसित होतो. त्याच्यातूनच आपल्या भाषा उदयाला आल्या, संस्कृती उदयाला आली, वेगवेगळी राष्ट्र ही उदयाला आली. म्हणजे माणूस जो असंघटित होता तो संघटित झाला, जो जो भटक्या होता तो स्थिरस्थावर झाला, स्थायिक झाला. म्हणजे त्याला एक प्रकारचं स्थैर्य आलं. धारयति धर्म हा माणसांना एकत्र ठेवतो. या भावनेने धर्माचं स्वरूप हे माणसाच्या विकासाला पूरक अशा प्रकारे वर्धमान होत राहिलं, आणि त्यातूनच मग अनेक धर्म निर्माण झाले. आपला जो दुसरा उद्देश आहे, स्टडी ऑफ कंपॅरेटिव्ह रिलिजन, सायन्स अँड फिलॉसॉफी, त्या ह्याच्यापर्यंत आपण कसे आलो की हा विकास होत असताना ह्या तीन ज्या ज्ञानाच्या विविध शाखा आहेत त्यांचा परस्पर संबंध कसा आहे. पुष्कळांना वाटतं की विज्ञान हे धर्माच्या विरोधात आहे का, कारण बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसलं की जसं जसं विज्ञानाची प्रगती होत गेली तस तसं माणसाला धर्माची गरज कमी कमी वाटायला लागली, किंवा धर्मावर अवलंबून राहणे तसे कमी होत गेलं. तर खरोखर धर्म आणि विज्ञान याची हरकत आहे का, किंवा धर्म आणि तत्वज्ञान यांचा संबंध कसा आहे. तर काल आपण तेही पाहिलं की सर्वसाधारणपणे धर्म याचे दोन भाग आहेत. एक्झोटेरिक रिलिजन म्हणजे जो बऱ्याचसा आचाराशी निगडित आहे, आपल्या दैनंदिन जीवनाशी, किंवा जो धर्म आपल्याला विचार करायला प्रवृत्त करतो. आपलं अस्तित्व कशासाठी आहे, आपला उगम कुठून झाला, आपण जाणार कुठे आहोत, यासारखे गंभीर प्रश्न जे दैनंदिन व्यावहारिक जीवनाशी निगडीत नसून जास्त दीर्घकालीन अशा स्वरूपाचे किंवा कायम आपल्या मनात येणारे प्रश्न आहेत, आणि ते जोपर्यंत त्याची उत्तरं आपल्याला सापडत नाही तोपर्यंत आपण एक प्रकारे अस्वस्थ असतो आणि काहीतरी शोध घेत असतो. तर त्याची उकल होण्यासाठी म्हणून तत्वज्ञानातून दर्शनं आली, दर्शनं वेगवेगळी आली, कारण माणसं वेगवेगळ्या प्रवृत्तीची असतात. त्यांच्या टेम्परामेंट या विविध रेस प्रमाणे वेगळ्या असतात, म्हणून त्यांच्यासाठी वेगवेगळी दर्शनं आली. वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या माणसांना वेगवेगळ्या प्रकारे जीवनामध्ये वाटचाल करून आपलं अंतिम ध्येय कसं गाठता येईल हे सांगणारी ही दर्शनं ही त्या आपल्या कर्मकांडाच्या धार्मिक जीवनापेक्षा वेगळं बौद्धिक जीवन जगायला प्रवृत्ती करणारी अशी हे आहे. त्यातूनच आपण हेही पाहिलं की शेवटी प्रत्येकाने आपला धर्म नीट समजून घेतला पाहिजे आणि त्या धर्माचं आचरण केलं पाहिजे. स्वतःच्या धर्माचं आचरण नीटपणे झालं नाही आणि स्वतःचा धर्म आपण समजून घेतला नाही तर बरेचदा आपल्याला धर्माचं आपल्या जीवनामध्ये जे स्थान आहे ते नीट ओळखता आलं नाही. धर्माचा आपल्या जीवनामध्ये उत्कर्ष करून घेण्यासाठी आपल्याला उपयोग करून घेता आला नाही, तर एक पोकळी निर्माण होते, आणि या पोकळीमुळे काय होतं की माणूस धर्मापासून दूर जातो आणि ज्याला आपण व्यवहारवाद म्हणतो, मटेरियलिझम म्हणतो,
तशा प्रकारे जीवनाकडे पाहण्याची दृष्टी ही कशी असते की जितकं आपल्याला ह्या जीवनातून आनंद मिळवता येईल, सुख मिळवता येईल, दुःख टाळता येईल, तशा प्रकारे जीवन जगणं याच्याकडेच माणसाचा कल जास्त वाढतो आणि त्यालाच आपण मटेरियलिझम असं म्हणतो. म्हणजे इतर गोष्टी ज्या आपल्या उच्च विकासासाठी आवश्यक असलेल्या, जसं मोरॅलिटी आहे, नीतिमत्ता, मूल्य वेगवेगळ्या प्रकारची, जीवनामध्ये काहीतरी ध्येय असलं पाहिजे, आदर्शवाद असला पाहिजे, यासारखे जे विचार आहेत त्याच्यापासून माणूस दूर जातो. परस्पर संबंध कसे असले पाहिजे यापेक्षाही आपापला स्वार्थ कसा साधता येईल आणि आपलं स्वतःचं, आपल्या प्रियजनांचं, कुटुंबियांचं जीवन समृद्ध करण्यासाठी आपण जगलो की पुष्कळ काहीतरी आपण साध्य केलं, अशासारखा संकुचित विचार हा वाढीला लागला तर धर्मापासून माणूस हळूहळू दूर जातो. आणि जी समाजपुरुषाची कल्पना आहे, सगळी मानवजात मिळून एक आहे, विश्वबंधुत्वाची जी त्याच्या पायाशी असलेली कल्पना आहे, किंवा विश्वबंधुत्व हा वैश्विक नीतिमत्तेचा पाया आहे, वगैरे ज्या गोष्टी आपण बोलतो त्याच्यापासून मानवजात दूर होत जाते. आणि मग धर्माचं आजचं जे स्वरूप आहे ते खरोखर त्या दृष्टीने उपयुक्त आहे का, हा प्रश्न येतो. आणि तिथून आपण फिलॉसॉफीकडे पाहायला सुरुवात करतो. आणि तिथं आपण पाहिलं की थिओसॉफीने पहिलं काय सांगितलं की थिओसॉफी इज नॉट ए रिलिजन बट रिलिजन इटसेल्फ. म्हणजे काय, तर धर्माचं जे खरं स्वरूप आहे, जो खरा धर्म आहे, असं आता मराठीत आपण म्हणतो ते खरा तो एकची धर्म, पुढे काय आहे त्याच्यात आठवते का पुढे? नाही, म्हणजे त्याच्यात असं म्हटलंय की एकमेकांना आपण प्रेम वाटावं, आपले संबंध असे असावे की जे परस्परांना पूरक आणि परस्परांच्या विकासाला उपयुक्त पडतील आणि मानवी जीवनाचे जे जे काही ध्येय आहे ते त्याच्यातून साध्य होईल. एक जीवन, एक विचार, सर्वांनी बंधुत्वाच्या प्रेमाच्या भावनेने बांधलेलं असावं, हा जो विचार आहे तो खरा धर्म आहे. तर तो खरा धर्म त्याचं पालन व्हावं यासाठी फिलॉसॉफी सारख्या तत्वज्ञानाची गरज भासते, की ज्याचा पाया विश्वबंधुत्व आहे, ज्याचं उद्दिष्ट सर्व धर्मांचा साकल्याने अभ्यास करणं आणि परस्परांना समजून घेणं, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. तर याच्यामध्ये बघा, अगदी सोप्या भाषेमध्ये धर्म ही धर्माचं जे सार आहे, इसेन्स ऑफ रिलिजन, ते सांगितलेले आहे. आपण हा धर्म, हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म ह्या नावाने धर्म ओळखतो, त्यावेळी धर्माचं हे जे खरं स्वरूप आहे ते आपल्या डोळ्यासमोर कितपत असतं. आणि त्यामुळे धर्माचरण म्हणून जे आपण करतो ते यातलं काय करतो, हा एक डोळ्यासमोर प्रश्न उभा आहे. आज ज्या प्रकारे आपण हा जो कर्मकांडामध्ये बुडालेला धर्म आहे त्याचा विचार करतो, तेव्हा यातलं थोडं जरी वाचलं तरी आपल्याला कल्पना येईल. बघा, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित, दया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे. म्हणजे जे हीन दीन आहे त्यांच्यासाठी आपण काही करतोय का, आपली त्या दृष्टीने काही कर्तव्य भावना आहे का? जयाना कोणी ना जगती, सदा ते अंतरी रडती, दया जाऊन सुख व्हावे, जगाला प्रेम अर्पावे. म्हणजे जे दुःखी आहे, कष्टी आहे, त्यांना सुखी करण्यासाठी आपण काही करतोय का, त्यांना आपण प्रेम देतोय का? समजता धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा, अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे. अनाथ ज्यांना कोणीच नाही, अनाथ मुलं असतात, आई वडील नसतात, बेघर असतात, फुटपाथवर राहतात, हे सगळे जे आहे आपण त्यांना डिप्रेस क्लास म्हणतो, दरिद्री असतात,
बिलो पॉवर्टी लाईन असतात, 2 वेळचं जेवण ज्यांना मिळत नाही, म्हणजे त्यांच्या गरजा ह्या प्राथमिक स्वरूपाच्या गरजा आहेत. तर त्याची ह्या धर्माचरणामध्ये कुठे त्याला जागा आहे का? त्यांना आपण काही धीर देतोय का? त्यांना काही आश्वस्त करतोय, त्यांना जीवनामध्ये काही आशेचा किरण आपण दाखवतोय. सदा जे आरती कळ, जयाला गांजिती सकळ, दया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे. ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्यासाठी पुढे जाऊन त्यांचा अन्याय दूर करण्यासाठी आपण काही करतोय का? कुणाला व्यर्थ शिनवावे, कुणाला व्यर्थ हिणवावे. आपले एकमेकाबरोबरचं आचरण कसं आहे, व्यवहार कसे आहे, एकमेकाची उणीगिणी काढणं, कोणाच्या कागाळ्या करणं, याच्यामध्ये आपण रस जास्त घेतो. कोणाचं काय कमी आहे ह्याच्याकडे आपलं लक्ष जास्त असतं, स्वतःकडे असतं. स्वतःचं चांगलं दिसतं, दुसऱ्याचं वाईट तेवढं दिसतं. म्हणून तिथे म्हटले, कुणाला व्यर्थ शिणवा, ना व्यर्थ शिणवावे, कुणाला व्यर्थ हिणवावे, समजता बंधू मानावे, जगाला प्रेम अर्पावे. समजता बंधू मानावे, तोच आपला विश्वबंधुत्वाचा जो हे आहे तो शेवटी त्याच्यामध्ये धर्माच्या याच्यात तेच सांगितले. आणि पुढे काय म्हटले, प्रभूची लेकरे सारी, दयाला सर्व ही प्यारी. प्रभूचं आणि आपलं जे नातं आहे, जे धर्माचं खरं सार आहे, ते कसं आहे, आपण सारी त्याची लेकरं आहोत. फादर सन हे जे रिलेशन ख्रिश्चन धर्मामध्ये सांगितलेलं आहे, तेच वेगवेगळ्या शब्दामध्ये, वेगवेगळ्या नातामध्ये. आता गुरुच्या बाबतीत सुद्धा गुरुला आपण काय म्हणतो, तो गुरु सगळं काही आहे म्हणतो. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. तूच आई, तूच वडील, तूच भाऊ, तूच बहीण, सगळं काही तूच आहेस. जिथे अंधार औदास्य, जिथे नैराश्य आलस्य, प्रकाशात नवऱ्यावे, जगाला प्रेम अर्पावे. अंधार, नैराश्य, अज्ञान हे या सगळ्याच्या मुळाशी आहे. गौतम बुद्धाने काय सांगितलं, अज्ञान दूर करा, दुःख दूर होईल. आपलं जीवन दुःख कशामुळे दुःखी झालंय, तर आपल्याला सत्य काय हेच माहिती नाहीये. आपण असत्याला कवटाळून बसलोय आणि म्हणून दुःखालाही कवटाळून बसलोय. तर हे सत्य आणि आनंद यातलं जे नातं आहे, ते धर्माच्या अंडरस्टँडिंगमुळे, धर्म समजून घेतल्यामुळे आपल्याला होतं. आणि ते नाही केलं तर आपल्या वाट्याला दुःख आहे. असे जे आपणापाशी, असे जे वित्तवा विद्या, सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे. सॅक्रिफाईस हा जो आहे तो याच्यामध्ये सांगितलेला आहे. आपण स्वतःसाठी जगतो का इतरांसाठी जगतो? फिलॉसॉफिस्ट इज a philanthropist. He lives for others, not for himself. हेच इथे सांगितलेलं आहे. जे आपल्याकडे आहे ते दुसऱ्याला द्यावं. मग ते वित्त असेल, विद्या असेल, जे काही प्रत्येकाकडे काही ना काही देण्यासारखं असतं, प्रत्येकाला काही ना काही करण्यासारखं असतं, ते आपण करतो का, ते आपण देतो का? माझ्याकडे काही नाहीच, मी काय देणार, ही बरेचदा आपली भावना असते. आणि माझ्याकडे काही नाही म्हणून मला सगळे मिळवायचं असतं, ती पोकळी भरून काढायची असते. तर ही वृत्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत ज्याला रायचसनेस किंवा रिलिजॉसिटी म्हणतात, ती कशी येणार आपल्याकडे? म्हणजे ही मनोवृत्ती पूर्णपणे जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत धर्माचं खरं स्वरूप आपल्याला आकलनच झालं नाही असं म्हणावं लागेल. असे सार धर्माचे, असे सार सत्याचे. सार, इसेन्स ऑफ रिलीजन आपण जे म्हणतो त्याला तिथे सारे धर्माचे म्हणतात. आणि असे सारे धर्माचे, असे सारे सत्याचे. देर इज नो रिलीजन ग्रेटर दॅन द ट्रूथ आपण म्हणतो, तेच इथे सांगितलेलं आहे. जे सत्याचं सार आहे तेच धर्माचं सार आहे. सत्य आणि धर्म हे वेगवेगळे नाही, एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारख्या ते आहेत. पण बरेचदा आपला सो कॉल्ड जो धर्म आपण म्हणतो तो खरोखर सत्याची पूजा करतो का व्यवहारामध्ये आपल्या जे फायदेशीर आहे त्याच्याकडे आपण जास्त धर्म
ते मिळवण्यासाठी धर्माकडे वळतो, हे आपण पाहिलं पाहिजे. पराठी प्राणी द्यावे जगाला प्रेम अर्पावे. याच्यासाठी काल उदाहरणं दिली तुम्हाला. येशू ख्रिस्ताने म्हणा, मोहम्मद पैगंबराने म्हणा, किंवा नंतर अनेक असे तज्ञ जे पाहिले, ते त्यांचं जीवन हे स्वतःच जीवन द्यायला सुद्धा ते तयार होते आणि त्यांनी दिले. कित्येकांनी स्वातंत्र्यासाठी दिलेले आहे, कित्येकांनी समाजकारणासाठी दिले, कित्येकांनी धर्म काढण्यासाठी दिले. म्हणजे आपलं जीवन हे त्यांना त्याच्यापेक्षा मोठं वाटलं नाही. म्हणजे आपण जगतो कशासाठी? दुसऱ्यासाठी जगणं किंवा दुसऱ्याच्या विचारासाठी जगणं, केवळ स्वतःच्या विचाराने नव्हे. म्हणून शेवटी म्हटलंय, जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा, दयाने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे. म्हणजे शेवटी प्रेममय होऊन जावं. इव्हन आपल्या द बीट ऑफ द मास्टर मध्ये तुम्ही पाहाल तर ते 4 हे सांगितलेले आहेत. विवेक, वैराग्य, सदाचार आणि चौथं काय आहे? प्रेम. म्हणजे प्रेम हाच, जर प्रेम असेल तर बाकी हे विवेक, वैराग्य, सदाचार हे आपोआप त्याच्याबरोबर येतात. जरी ते शेवटचं असलं तरी ते पहिलं असल्यासारखं आहे. आणि त्याच्यावर हा धर्म हा आधारलेला असला पाहिजे. तो आहे का? ज्या संस्थापकांनी हे धर्म स्थापन केले त्या सगळ्यांनी ते मानवतेच्या प्रेमापोटी केले आणि त्यामुळे प्रेम वृद्धिंगत व्हावं हेच त्यांच्या अंतःकरणामध्ये होतं. पण प्रत्यक्षात त्याच्यात पुष्कळ उणीवा राहून जात आणि म्हणून वेगवेगळे धर्म उदयाला येतात. एक धर्म त्याचं कार्य जिथे कमी पडायला लागतं त्यावेळी, किंवा त्या धर्मामध्ये अधार्मिक अशा गोष्टी ज्यावेळी घुसतात, त्यांचं त्याच्यामध्ये मिश्रण व्हायला लागतं, त्यावेळी ते दूर करण्यासाठी हे परमेश्वरी कार्यच आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं सर्वस्य. मी त्यावेळी जन्म घेतो. कशासाठी? तर दुसऱ्या एका ठिकाणी भगवद्गीतेमध्ये काय म्हटलंय, काय म्हटले आठवते नाही. जे सज्जन आहे त्या सज्जनांच्या सांभाळण्यासाठी आणि दुर्जनांच्या विनाशासाठी मी अवतार घेतो. म्हणजे ते सुद्धा धर्म कार्यच पुन्हा. तर धर्माकडे वेगवेगळ्या ह्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहिलं तर लक्षात येईल की प्रत्येक धर्माने स्वतःच असं काहीतरी त्या त्या काळात आवश्यक वाटणारं असं तत्व सांगितलं, असे एखादी विशेष अशी गोष्ट सांगितली आणि त्याच्या उत्कर्षासाठी, विस्तारासाठी तो धर्म विशेष करून आपलं ते कार्य असल्याप्रमाणे त्यांनी प्रचार केला, प्रसार केला. आता तुम्हाला दिसतंय की गौतम बुद्धांनी काय सांगितलं, मला म्हटल्याप्रमाणे ज्ञान. तर अज्ञान हे सगळ्या याचं कारण आहे म्हटलं, म्हणजे ते अज्ञान दूर करणं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला. धर्म बदलला नाही. त्यांनी काय केलं, उपनिषदामधलं तत्वज्ञान पाली भाषेमध्ये आणलं का, तर ते ज्ञान सर्वसामान्यापर्यंत पोहोचवणं आणि ज्ञानाच्या ज्ञानाचं त्यांचं जीवन समृद्ध करण्यासाठी उपयोग होणं, हे त्यातलं सार, त्यांच्या जीवित कार्याचं ते सार होतं. नंतर धर्म स्थापन झाला त्यांच्या झाल्यानंतर 200-300 वर्षांनी बुद्ध धर्म तसा ऑफिशियली असा अस्तित्वात. हीच गोष्ट अनेक धर्म संस्थापकांच्या बाबतीत तुम्हाला दिसेल. काल सांगितल्याप्रमाणे येशू ख्रिस्त, मोहम्मद पैगंबर यांच्या बाबतीत हे झालं. आणखी धर्म आहे, पारसी धर्म आहे, जैन धर्म आहे, काही धर्म आज अस्तित्वात नाहीत. आता यहुदी धर्म त्या त्या काळातले ते धर्म आहे. अगदी अलीकडच्या काळातला स्थापन झालेला धर्म म्हणजे शीख धर्म. तर तो धर्म त्या त्या वेळच्या ज्या गरजा होत्या, कित्येकांवर अन्याय झाले, ते अन्याय दूर करण्यासाठी धर्माच्या स्थापनेसाठी त्यांना युद्ध करावी लागली, शस्त्र हाती घ्यावी लागली. काल सांगितलं
त्याप्रमाणे मदिनामध्ये मोहम्मद पैगंबरांनी शस्त्र हातात घेतलं. शस्त्र हातात घेऊन दुर्बलावर होणारा अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला. तसंच शिखांनी केलं. शिखांनी शस्त्र हाती घेतलं आणि त्यांचं धर्मस्थापन केलं. त्यांनी व्यक्तीपेक्षा ग्रंथ हे केलं, गुरु ग्रंथ, त्याला गुरुच्या ठिकाणी मांडलं. म्हणजे गुरु हा कशासाठी आहे? मार्ग दाखवण्यासाठी आहे. वेगवेगळ्या धर्मामध्ये जे धर्मगुरू होते, मग त्यांना तुम्ही आचार्य म्हणा, पादरी म्हणा, मौलवी म्हणा, कुठल्याही नावाने तुम्ही त्यांना ओळखा, पण त्यांचं बेसिकली जे कार्य होतं ते कार्य हेच होतं की मार्ग दाखवा. आणि मार्ग वेगवेगळे, त्यामुळे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे धर्म उदयाला आले. वेगवेगळ्या मार्गांचा त्यांनी पुरस्कार केला. सुरुवातीच्या धर्मामध्ये, आर्य धर्मामध्ये किंवा वैदिक धर्मामध्ये सगळे मार्ग तुम्हाला सांगून एक प्रकारे धर्मसंस्थेचे हे त्या ठिकाणी नोंदली त्यांनी पहिली. पण नंतर त्याच्या ज्या वेगवेगळ्या शाखा निघाल्या, त्या वेगवेगळ्या गोष्टींचा प्रभाव हा दाखवणारे धर्म आहे. त्याच्यामध्ये काही विशिष्ट गोष्टींचा प्रभाव तुम्हाला दिसेल. जसं ख्रिस्ती धर्मामध्ये सेवा ह्याच्यावर जास्त भर दिलेला आहे. कारण त्या सेवेतून काय होतं, दोन गोष्टी होतात की इथे सांगितल्याप्रमाणे जे दुबळे आहेत त्यांना जे सबळ आहे त्यांच्याकडून मदत मिळणं हे अपेक्षित असतं. आता ब्रदरहूडची कल्पना ही त्याच्यामध्ये झाली. एल्डर्स विल सपोर्ट द यंगस्टर्स. एल्डर ब्रदर्स, मोठे भाऊ आणि छोटे भाऊ, या प्रकारचं हे नातं आहे. मग त्याच्यामध्ये आधार वेगवेगळ्या गोष्टींचा असू शकते. जिथं श्रीमंती आणि गरिबी आहे तिथं अमीर हा एल्डर ब्रदर्स आणि जो गरीब आहे तो यंगर ब्रदर्स. ज्ञान जिथं ज्ञानाचं हे आहे तिथं ज्ञानी पंडित हे एल्डर्स असतात. अज्ञानी माणसं ही यंगर ब्रदर्स असतात. शक्ती, ताकद जिथं असेल तिथं दुबळा माणूस ज्याला ताकद नाही तो यंगर ब्रदर असतो. जो ताकदवान आहे, ज्याच्याकडे शक्ती आहे, सामर्थ्य आहे, सत्ता आहे, त्या प्रकारे त्याला सामर्थ्य प्राप्त झालेले असते. ज्यांना ते नाही त्यांच्या प्रती, ज्यांच्याकडे ते आहे त्यांच्यामध्ये कर्तव्याचं एक जबाबदारी असते. सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी अँड सेन्स ऑफ ड्युटी. रिस्पॉन्सिबिलिटी बरोबर ड्युटी येते. ती रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही निभवायची असते. तर ही जी काय त्यांच्या प्रती आणि ज्यांच्या प्रती ती निभावली जाते त्यांच्या ठिकाणी कृतज्ञता भाव असावा, ग्रॅटिट्यूड. तर हे नातं आहे आणि ह्या परस्पर नात्यावर आधारित धर्माची कल्पना आहे. समाजातले वेगवेगळे घटक हे जरी भिन्न असले तरी ते परस्परावलंबी आहेत आणि एकमेकाशी त्यांचं नातं आहे ते अशा प्रकारचे आहे की एकाची ती जबाबदारी आहे आणि दुसऱ्याची ती कृतज्ञतापूर्वक त्याची पोचपावती देण्यासारखं आहे की माझ्या प्रती असलेलं कर्तव्य तू पाळलास आणि याबद्दल मी कृतज्ञ आहे. अगदी मास्टर्स सुद्धा म्हणतात, इनग्रॅटिट्यूड इज नॉट अवर व्हाईस. अकृतज्ञ, कृतज्ञ असणं हा आमच्या स्वभावात नाही. म्हणजे त्यांनी कोणासाठी अगदी छोटी गोष्ट जरी केलेली असली तरी ते सांगणार नाही ते प्रचंड कार्य केलेलं असते. परंतु एखाद्याने त्यांच्या प्रती अगदी छोटस काही हे केलेलं असतं तरी त्याची आठवण ठेवून त्याबद्दल ते कृतज्ञ असतात, कृतज्ञता मानतात, पाळतात. सिनेटनं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं की त्यांनी ते ग्रंथलेखन करा म्हणून त्यांना मास्टर्स कडून सांगण्यात आलं होतं. त्यांनी जे एसोटेरिक बुद्धिझम किंवा ऑकल्ट टीचिंग किंवा ग्रंथ लिहिले ते त्यांनी लिहिल्याबरोबर त्यांना केवढा आनंद झाला. यू हॅव रेंडर्ड अ ग्रेट सर्व्हिस अँड वी विल थ्रूआउट रिमेन इन ग्रॅटिट्यूड टू यू, असं त्यांनी म्हटलं. ते म्हणजे
तशाच प्रकारचे उद्गार कर्नल ऑलकॉट किंवा HPV वगैरे यांच्या बाबतीतही त्यांनी काढलेले आहे. म्हणजे खरं म्हणजे यानेच त्यांना सगळं ज्ञान दिलं आणि ते ज्ञान फक्त त्यांच्या माध्यमातून प्रकट झालं. त्यांना मानवजातीची सेवा करण्याचं सामर्थ्य यांनीच दिलं आणि त्यांच्याकडून ते करवून घेतलं. पण एवढं सगळं असूनही त्या सगळ्याचं श्रेय ते त्यांना देतात. कारण ते म्हणतात की आम्ही नुसते ऑर्डर द्यायची आणि तुम्ही त्या ऑर्डरचं पालन करायचं असं हे नातं नाही आहे गुरु शिष्याचं. तर तुम्हाला कार्य करायला आम्ही प्रेरणा देतो, प्रोत्साहन देतो, तुमच्या मागे उभे राहा, भिवू नकोस मी तुझ्या मागे आहे, तशासारखं हे नातं आहे. तर धर्माची भूमिका ही धर्मगुरूंच्या ह्या कर्तव्यातून आपल्याला प्रकट झालेली दिसली पाहिजे. आणि म्हणून गुरूंची ती मोठी जबाबदारी असते. गुरुवर योग्य शिष्य निवडणं आणि योग्य असं ज्ञान त्याला देणं ही त्याची नैतिक जबाबदारी असते. कार्मिक रिस्पॉन्सिबिलिटी म्हटलं तरी चालेल. त्या जबाबदारीचं तेवढ्या जबाबदारीच्या जाणीवेनं पालन करायचं असतं. त्यामुळे स्वतःला ज्ञान आहे म्हणून ते खिरापतीसारखं वाटायचं हे अपेक्षित नाहीये. ज्ञान घेणारा त्यासाठी पात्र आहे का आणि त्याचा त्याला योग्य उपयोग होईल का त्याचा दुरुपयोग होईल. कारण दुरुपयोग झाला तर ज्ञान देणाऱ्याची ती जबाबदारी ठरते, ती त्याला कार्मिक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतात. म्हणून गुरुवर एक मोठी नैतिक जबाबदारी सुद्धा असते आणि त्यामुळे पुष्कळदा हे गुरु शिष्य नातं हे वाटतं तितकं सहज किंवा सोपं असं नाही आहे. त्याच्यामध्ये पुष्कळ प्रकारची काळजी घेऊन ते नातं जपावं लागतं आणि योग्य शिष्याचा उद्धार होईल, पण अयोग्य लोकांनी त्याचा दुरुपयोग करू नये ह्या दोन्ही गोष्टी पाळाव्या लागतात. शिष्याला सुद्धा योग्य गुरु लाभणं हे त्याचं भाग्य असतं. पुष्कळदा विशेषतः आजकालच्या जमान्यामध्ये तुम्हाला गुरु म्हणून जे सापडतात ते खऱ्या अर्थाने गुरु असतात का आजच्या ह्या ज्याला मार्केटिंग युग म्हणतात त्या युगामध्ये अध्यात्माचा सुद्धा व्यापार अनेक ठिकाणी अर्थात फिलॉसॉफीची स्थापना झाली त्यावेळी सुद्धा अशा संस्था होत्या. वृत्तपत्रामध्ये त्या ज्यावेळी जाहिरात यायची इतके पैसे भरा आणि कुंडलीनी जागृत करून घ्या वगैरे अशा प्रकारच्या जाहिराती त्यावेळी येतो. आजही येतात, आजही विपुल येतात आणि विपुल लोक त्यांच्याकडे आकर्षितही होतात. काही काळ तिथे राहतात, नंतर त्यांचा भ्रमनिराश झाला की तिथून बाहेर पडतात, पुन्हा दुसऱ्या कोणाच्या तरी शोधात असतात. जसं आर्थिक क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली फसवणूक होते, तसंच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा फसवणुकीचे प्रकार काही कमी होते. कारण खरा गुरु कोण, योग्य गुरु कोण, नाणं वाचतोय का नुसता खळखळाट आहे, ह्या गोष्टी तपासून पाहण्याची क्षमता भूतकरू शिष्यामध्ये असतेच असं नाही. आणि त्यामुळे पुष्कळदा प्रलोभनाला लोभाला बळी पडण्याचे प्रकार अनेक होतात. तर अशा प्रकारापासून सुद्धा धर्म आपलं कितपत रक्षण करू शकतो. योग्य माणसं गुरु म्हणून वावरतात का धर्माच्या नावाखाली अयोग्य प्रकार होतात, ह्या गोष्टी जागरूकतेने पाहण्याची जबाबदारी ही धर्म या संस्थेवर असली पाहिजे. तर धर्माच्या नावाखाली होणाऱ्या अनेक गोष्टी ह्या टळू शकतील. पण अशा जागरूक संघटना, निस्वार्थी संघटना, खरोखर मानवजातीच्या कल्याणासाठी वावरणाऱ्या संघटना ह्या असल्या पाहिजे. आणि त्याचबरोबर याच्या विरोधी कार्य करणाऱ्यांना जरब बसेल, आळा बसेल अशाही यंत्रणा पाहिजे. अंधश्रद्धा निवारण वगैरे हे शब्द आपण वापरतो, त्यासाठी आपण कायदेही करतो, पण प्रत्यक्षात इतकं असू नये. अंधश्रद्धेला बळी पडण्याचे प्रकार काही कमी नाही. वेगवेगळ्या नावाखाली ह्या प्रथा चालू असतात. केवळ ह्याला अशिक्षित असंस्कृत लोकच बळी पडतात असंही नाही. चांगले शिकलेले लोक, सुसंस्कृत लोकही त्याला बळी पडत असतात. लोभ मोह या गोष्टींचा परिणाम इतका तीव्र असतो, गंभीर असतो
की पुष्कळदा लोक आपली बुद्धी गहाण टाकून विवेक विचारशक्ती सोडून देऊन अशा गोष्टींना बळी पडतात. हे होत असतं आणि म्हणून त्या दृष्टीने धर्माचं कार्य लोकांमध्ये अशी जागृती निर्माण करणं हेही झालं पाहिजे. विवेकाने वागा हे क्षणोक्षणी लोकांच्या नजरेला आणून, विशेषतः जे भाविक आहेत, भक्त आहेत, नेहमी देवावर भरोसा ठेवणारे आहेत, आपलं भवितव्य हे कोणीतरी देव घडवत असतो ह्या भाबड्या भावनेने जे जीवन जगतात त्यांना अशा प्रकारे जागरूक करणं हेही आवश्यक आहे. कारण इतका साधेपणा, भोळेपणा ह्या गोष्टी माणसाला पुष्कळदा त्याच्या पतनासाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता असते. अशा वेळी अशा लोकांना ते चुकीच्या मार्गाने जात नाहीत ना आणि आपलं अधःपतन करून घेत नाहीत ना, यासाठी जागरूक करणं आणि त्यांना योग्य मार्गावर वळवणं म्हणजे एक प्रकारचं हे सुद्धा ज्ञानदानाचंच कार्य आहे, हे सुद्धा पुण्यकार्य आहे. हे ओळखून ते करणं हे धर्मकार्य आहे. आणि म्हणून मी काल सांगितल्याप्रमाणे केवळ आपण विशिष्ट धर्माचे अनुयायी आहोत याचा अभिमान बाळगण्यापेक्षा आपण खरोखर धार्मिक आहोत, मग तो धर्म कुठलाही असो, आपण रिलिजियस आहोत का, रायचस आहोत का, आपण सदाचारी आहोत का, आपण नीतिमान आहोत का, आपण न्यायी आहोत का, की अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणे आपले कर्तव्य आहे. आपण केवळ स्वतःवरचा अन्याय सहन करू शकत नाही ही तर सामान्य गोष्ट झाली, पण दुसऱ्यावर होणारा अन्याय हा आपल्या मनात त्याच्याविषयी राग निर्माण करतो का? एरवी आपण शांत असलं पाहिजे, पण अशा गोष्टी ज्यावेळी घडतात त्यावेळी ती शांतता, ती निष्क्रियता ही अपेक्षित नाही आहे. त्या ठिकाणी अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणं हे सुद्धा धार्मिकतेमध्ये मोडलं पाहिजे. तर धर्माबद्दलची अशी वृत्ती, दृष्टिकोन हा विकसित होणं आवश्यक आहे. म्हणून वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे धर्म का आले त्याचं कारण त्यावेळी तिथं जी परिस्थिती होती त्या परिस्थितीनेच त्या धर्माला जन्म दिलेला आणि म्हणून ह्या परिस्थितीप्रमाणे धर्म अस्तित्वात आले. परिस्थिती बदलली की धर्म बदलतो, नवीन करतो, पण धार्मिकता हा त्याचा आवश्यक घटक आहे. धर्म कुठलाही असला तरी त्या धर्माचे जे निर्णय आहेत ते धार्मिक आहे. हे कशावर ठरणार? तर ते आपला धर्म कोणता आहे हे सांगितल्यामुळे ते धार्मिक ठरत नाही. तर बघा, जी कविता आपण वाचली त्या कवितेमध्ये धर्माचं खरं सार आलेलं आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार्पा. तर प्रेमाच्या ज्याच्या पायावर जो उभा आहे तो खरा धर्म. अन्यायाच्या विरुद्ध लढणारा जो आहे तो खरा धर्म. सगळे भेदाभेद बाजूला ठेवून आपण सगळे एक आहोत, सगळे बंधुभावाने जगलेले आहोत हे मान्य करणारा तो खरा धर्म. तर धर्माबद्दलची ही भावना बंधुत्वावर आधारित, की जे दुबळे आहेत, जे गरीब आहेत, ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे ते सगळे हे आपले कनिष्ठ बंधू आहेत आणि ज्यांना अशा दुर्दैवी प्रसंगातून जावं लागलं नाही ते त्यातले खरे ज्येष्ठ बंधू आहेत. आणि त्या ज्येष्ठ बंधूंच्या ठिकाणी जबाबदारी आलेली आहे की कनिष्ठ बंधूंची त्यांनी काळजी घ्यायची, त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करायचा, त्यांना लागेल तिथे आधार द्यायचा. असं धर्माचं स्वरूप ज्यावेळी त्यावेळी खरा धर्म हा उदयाला आला असं म्हणता येईल. म्हणून फिलॉसॉफीला काय म्हटलंय, ए कॉर्नर स्टोन ऑफ द फ्युचर रिलिजन्स ऑफ द वर्ल्ड. याच्या पुढे जे धर्म अस्तित्वात येतील किंवा आजचे धर्म सुधारित स्वरूपात ज्यावेळी त्याच्याकडून उन्नत उत्क्रांत होतील त्यावेळी त्याचा कॉर्नर स्टोन, त्याचा पाया फिलॉसॉफी आहे. म्हणजे फिलॉसॉफी हे डिव्हाइन विस्डम आपण म्हणतो त्याचं कारण धर्म ही कल्पनाच मुळात डिव्हाइन आहे, दैवी योजना आहे. ती उत्क्रांतीचा जो डिव्हाइन प्लॅन आहे त्या प्लॅनवरच ती आधारित आहे. फक्त ती पूर्वीच्या धर्माने
वेगळ्या स्वरूपात दिली, कारण त्यावेळी उन्नत झालेल्या माणसाची जेवढी क्षमता होती त्या क्षमतेनुसार ते धर्म त्या वेळच्या मानवतेला मानवती पेलवती ग्रहण करता येतील, आचरण करता येतील आणि त्याचा स्वतःच्या उन्नतीसाठी उपयोग करता येईल अशा प्रकारे थोडं थोडं ज्ञान, थोडं थोडं शिकवण ही त्या धर्माने दिलेली आपल्याला आढळते. ते धर्मामधले भेद नाहीये, तर त्या धर्माच्या विकासाचे ते टप्पे आहेत. म्हणून काही धर्मांचा विशिष्ट गोष्टीवर विशिष्ट काळामध्ये विशिष्ट ठिकाणी भर दिलेला तुम्हाला दिसतो. पण त्या भेदावर लक्ष देऊन तुझा धर्म श्रेष्ठ का माझा धर्म श्रेष्ठ याच्यावर वाद घालून बसण्यापेक्षा याचा साकल्याने विचार करणं आणि ह्या धर्माने त्या वेळच्या गरजा पूर्ण केल्या का केल्या नसतील तर तो कुठे कमी पडला हे लक्षात घेऊन नवीन धर्माची उभारणी ती पोकळी भरून काढण्यासाठी करता येईल हे अपेक्षित आहे. आणि म्हणून हे जे आपलं दुसरं उद्दिष्ट आहे स्टडी ऑफ कंपॅरेटिव्ह रिलिजन्स ते त्या दृष्टीने त्याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे आणि वेगवेगळ्या धर्मांचा त्या दृष्टीने विचार केला पाहिजे. स्वतःचा धर्म नीट पहिल्यांदा समजून घेणं आणि कारण बरेचदा जे युद्ध होतं जे खटके उडतात ते वेगवेगळ्या धर्मामध्ये उडतातच, पण एकाच धर्माचे लोक सुद्धा वेगवेगळ्या कारणासाठी एकमेकाशी भांडत असते आपण पाहिलेले आहे. भूतकाळातही हे झालेले आहे. भूतकाळात वेगवेगळ्या पंथामध्ये हे झालेलं आहे. आज आपण वेगवेगळ्या जातीमध्ये ते होताना बघत असतो. तुम्हाला हे माहिती असेल की आपल्याकडे पावरींचं पुस्तक आहे फिलॉसॉफी एक्सप्लेन इन क्वेश्चन्स अँड आन्सर्स. तर हे एक चांगलं पुस्तक आहे. म्हणजे वेगवेगळे चॅप्टर्स आहेत त्याच्यात वेगवेगळ्या विषयावर इंडेक्स पाहिला तर तुम्हाला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे अशा टॉपिकवरचे क्वेश्चन्स आणि आन्सर्स तुम्हाला वाचता येतील. आता आपण ह्या धर्माच्या याच्यावर बोलतोय तर त्याच्यामध्ये सुद्धा तसे काही प्रश्न आहेत. म्हणून मी हे पुस्तक मुद्दाम घेतलं की वेगवेगळे धर्म कशामध्ये आले त्याचं त्यांनी स्पष्टीकरण असं दिले की देर आर मेनी टाइप्स ऑफ माइंड and different religions were planned to appeal to different races and temperaments. म्हणजे वेगवेगळ्या रेसेस आणि त्या रेसेस मधल्या माणसांचे स्वभाव प्रकृती ह्या भिन्न भिन्न असल्यामुळे त्याला अनुरूप अशा प्रकारचे वेगवेगळे धर्म वेगवेगळ्या ठिकाणी अस्तित्वात आहेत. उदाहरण त्यांनी दिली यंग और सॅव्हेज नेशन a nation which people have not had much experience and training in a series of human incarnations. म्हणजे ज्या रेसेस मधल्या लोकांना फारसा अनुभव नाही किंवा कुठलं शिक्षण नाही अशा मानवी वंशासाठी म्हणून ज्याला केवळ लेजर्स आर इटिंग अँड ड्रिंकिंग अँड हंटिंग फॉर फूड हे ज्यांचे छंद किंवा आवडीनिवडी आहे त्याला जो धर्म लागतो तो कसा लागतो ते रिक्वायर ए व्हेरी सिंपल काइंड ऑफ. त्यांचा धर्म हा तत्वज्ञानावर भरलेला असेल तर त्यांना त्याचं काय अपेरमेंट्स होणार नाही, इंटरेस्टही वाटणार नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी एक सुटसुटीत बाळबोध वळणाचा असाच धर्म पाहिजे. तसे काही धर्म हे सुरुवातीच्या काळात कशा स्वरूपाचे होते सिंपल काइंड ऑफ रिलिजन which would teach that there is a God who is good, that they should do right to please him and gain happiness after death. म्हणजे कल्पना बऱ्याचशा लोकांची काय असते की आता इथं चाललंय ते ठीक आहे पण पुढे काय म्हणजे पुनर्जन्मावर विश्वास असेल तर अशी माणसं मृत्यूनंतरचं जीवन चांगलं व्हावं या दृष्टीने धर्माकडे बघतात. त्याच्यातूनच पाप पुण्याची कल्पना आली. पाप केल्यात तर नरकात जाल, पुण्य केल्यात तर स्वर्गात जाल. स्वर्ग म्हणजे सगळं सुख, तिथं अप्सरा असतात, रंभा असतात, अशी लोकांना एक प्रलोभनही दाखवलेली असतात. कारण नाहीतरी इथं सुद्धा आपण काय अशा प्रलोभनावरच बरेचसे जगत असतो. इथं आपल्याला काहीतरी सुख आहे, फायदा आहे, मौज मजा आहे, एंटरटेनमेंट आहे, करमणूक आहे, तिथे आपण चटकन जातो.
तर पुस्तकाचं प्रदर्शन वगैरे तिथे आपण शेवटचे प्रायोरिटी असते. जसं हे धर्माने सुद्धा तो मनुष्य स्वभाव विचारात घेतलेला तुम्हाला दिसेल. धर्माची जी तत्वज्ञान किंवा शिकवणूक ती पूर्वीची अशीच होती. ख्रिश्चन धर्मात वगैरे तर याच्यावर खूपच भर आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ते तुम्हाला कायमच्या नरकात पडाल किंवा वगैरे असे म्हणजे एक प्रकारची धमकीच दिलेली असते. तुम्हाला जर सरळ वाढला नाही काय तर तुमचं खरं नाही असं. But when the same way have passed through many more earth lives and have been born into more civilized nations, they would require a higher, more spiritual form of religion. तुमची जशी सांस्कृतिक उन्नती होते, शैक्षणिक उन्नती होते, विचारशक्ती वाढते, त्यावेळी तुम्ही अशी दैनंदिन सुख मिळवण्याच्या मागेच नुसते नसतात. तर तुम्हाला थोडासा बौद्धिक खुराक लागतो. मग तुम्ही पुस्तकांकडे वळता किंवा करमणुकीचे असे जास्त ज्याला बौद्धिक चालना मिळेल. पुढे काही लोक कोडी सोडवायला लागतात वगैरे ती सुद्धा आवड असते. कित्येक लोक केवळ वर्तमानपत्र का तर कोडी सोडवायची असतात म्हणून त्या दिवशी कोडी येतात त्या दिवशीचं वर्तमानपत्र घ्यायचं असं असतं. किंवा काही लोक चांगले लेख येतात शनिवारी रविवारी पण शनिवारी रविवारीच फक्त पत्र घेणारे लोक असतात. हा जो लोकांच्या आवडीनिवडी मधला बदल आहे तसंच धर्माच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतो. जो धर्म तुम्हाला तुमची बौद्धिक गरज पूर्ण करायला वाटते त्याच्याकडे तुम्ही वळण्याची शक्यता जास्त असते. ज्यावेळी मोर इंटेलिजंट मोर सिव्हिलाइज तुमच्या आवडीनिवडी जास्त रिफाईंड झालेल्या असतात. साध्या गोष्टीत सुद्धा आपण आता आपल्याला करमणुकीची साधनं असते तर खेड्यातल्या लोकांना लावणी बिवणी याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. इतरांना नाटकं वगैरे ही आवडतात. अगदी फारच हे असले तर त्यांना संगीत नाटकं वगैरे अशी त्या ठिकाणी तशी अभिरुची त्यांची असेल. तर वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. भावगीतं आवडतात, शास्त्रीय संगीत आवडतात. हे काय त्यांची तुमची ग्रहण करण्याची क्षमता काय आहे, तुमच्या सुसंस्कृतपणा किती आहे वगैरे. काही याच्यात विनोद आता विनोदाचे सुद्धा कसे अगदी गावठी विनोद असलेले विनोद असतात किंवा त्या लोकांना कोणाचाही विनोद चालतो पण काही लोकांनी पु ल देशपांडेंचाच विनोद म्हणजे त्या बौद्धिक पातळीचा फरक असतो त्या ठिकाणी. सगळ्यांनाच तो विनोद समजेल असंही नसतं कित्येकदा इतका त्याच्यामध्ये गर्भित विनोद असतो. तर ह्या वेगवेगळ्या पातळ्या आहेत तुमच्या भावनिक असतात तशाच बौद्धिकही असतात. कृतीमध्ये सुद्धा काही डान्स करणारे असतात. त्या डान्समध्ये तुम्हाला ट्रेनिंग पाहिजेच असं नाही. हातपाय वेगळे वाकडे कसे हलवले तरी कित्येकांना रांगडा डान्स सुद्धा आवडतो पण कित्येकांना तो भरतनाट्यम किंवा कथकली असतं तरच त्याच्यामध्ये इंटरेस्ट असतं. म्हणजे ह्या सगळ्या याच्यामध्ये तुमच्यामध्ये जे क्रांती होत असते त्या उत्क्रांतीप्रमाणे तुमची गरज ही बदलत असते आणि तशीच तुमची धार्मिक गरज ही बदलत असते. आता थिओसॉफीकडे वळणारे लोक फार कमी असतात. त्याचं कारण काय तेच आहे की थिओसॉफी जे देते ते घेण्याची क्षमता आणि आवड या दोन्ही गोष्टी असलेला सामाजिक थर जो आहे त्या थरावरची लोकसंख्याच कमी आहे आणि असलेल्या सगळ्यापर्यंत पोहोचण्यात आपण कमी करतोय. या दोन्ही गोष्टी आहेत. तर ती पोकळी भरून काढणं हा या आपल्या ह्या कोर्सेसचा वगैरे उद्देश आहे की जिथं आपण पोचलो नाही तिथं पोचायचा प्रयत्न करायचा. कारण कित्येकदा माल असतो पण गिराईक नसतं आणि गिराईक असतं त्यांना माल मिळत नसतो. अशी जी परिस्थिती असते ती ती गॅप भरून काढणं हे आवश्यक असतं. तेच ज्ञानाच्या बाबतीत आहे. तर धर्माने ही गॅप भरून काढायचा प्रयत्न केला. तर म्हणून वेगवेगळे पाच आले. ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, भक्ती मार्ग. म्हणजे ज्याला जे पाहिजे तसं. म्हणजे आता मॉल मॉल का आले की एकाच ठिकाणी अंडर वन रूफ तुम्हाला सगळे आयटम मिळतात. म्हणजे सगळ्या प्रकारचे लोक तिथे यायला लागतात. जो प्रॉडक्ट तुम्हाला आवडत असेल तो प्रॉडक्ट घ्या. मग तिथे प्रलोभनं असतात एकावर एक फ्री वगैरे. तर इथं तसं काही नसतं पण आवडीप्रमाणे त्याला प्रॉडक्ट लागतो. तर कोणाची गरज काय आहे हे चांगल्या व्यापाऱ्याला ओळखलं तर त्याचा व्यापार वृद्धिंगत होतो. पण हे जसं व्यापाराला लागू आहे तसं व्यापाराचं जे मानसशास्त्र आहे ते सगळीकडेच ते लागू असतं. धर्माच्या बाबतीत ते तसंच पण
धर्म फार उच्च गोष्टी सांगायला लागला आणि त्या ग्रहण करण्याची जर अनुयायांची तयारी नसली तर त्या धर्माला अनुयायी मिळणं अवघड झालं. फिलॉसॉफीची परिस्थिती तशी आहे सध्या, की इथं आपण या गोष्टी सांगतो त्या बऱ्याचशा अशा थरावरच्या असतात की त्या थरावर ज्यांची जाणीव पोहोचत नाही त्यांना त्याचं अपील होणार नाही असं आहे. म्हणजे त्या गोष्टीसाठी वेळ देणं किंवा पैसे खर्च करणं किंवा कोणत्याही प्रकारे त्याच्यासाठी आपली सेवा देणं, या सगळ्या गोष्टीमध्ये लोक कम्पेअर करतात ना, की अमुक ठिकाणी बुवा अमुक हे आहे की याच्यापेक्षा जास्त त्यांना अट्रॅक्टिव्ह वाटेल तर त्यांचा वेळ ते तिथे घालतील. आता इथे सुद्धा असं होऊ शकतं. समजा इथे आज क्रिकेट मॅच आहे तर इथे व्याख्यानाला जायचं का क्रिकेट मॅच बघायची, आणि मला जर क्रिकेटमध्ये जास्त इंटरेस्ट असेल तर मी इथे दांडी मारून क्रिकेटला जातो, असं होऊ शकतं. झालेलं आहे. तर हे का होतं की म्हणजे गंभीर विषय असतात तिथं इतक्या गंभीरतेने बघणारे लोक नसले तर त्यांना ते निरस वाटतं, त्याच्यामध्ये इंटरेस्ट त्यांना राहत नाही आणि म्हणून हे होऊ शकतं. म्हणून या गोष्टी काही गोष्टी पुस्तकाचं कव्हर चांगलं असलं की आपण चटकन त्याच्याकडे आकर्षित आज काय आहे हे बघत नाही, कव्हर अट्रॅक्टिव्ह आहे एवढं बघतो, नंतर कदाचित आपण निराश होतो. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपल्या चॉईसेस असे असतात. मार्केटिंगचं हे एक तंत्र आहे. फळफळावर तुम्हाला बघा चांगली बोलून तजेलदार देणारी फळं आपले लक्ष वेधून घेतो. कित्येकदा त्याच्यावर तेलाचा हात फिरवलेला असला तरी ते तजेलदार दिसतं. हे जे काय भेसळ मिसळ वगैरे प्रकार आहेत ते अध्यात्मामध्ये सुद्धा होऊ शकतात. तर त्यापासून दूर राहून जे प्युअर आहे शुद्ध आहे ते स्वीकारायचं. यांच्याबद्दल जे चोखळ असतात ते मग त्या ठिकाणी वळतात. पण त्या ठिकाणी सुद्धा लोक त्या प्युरिटीचं सुद्धा अंगठा किंवा पुरखा अंगडलेले असतात. आता हे ऑर्गॅनिक सगळं आहे म्हणून खपवणारे फूड प्रोडक्ट्स येतात, ऑर्गॅनिक आहे की नाही कोण तपासतो, पण त्याची किंमत जास्त देऊन सुद्धा लोक ते घेतात कारण ऑर्गॅनिक आहे. म्हणजे ब्रँडच्या पुष्कळदा हे काय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा शिरलेल्या आहेत. कारण शेवटी माणसाच्या मनावर हे बरेच अवलंबून आहे. जसं योगाला सुद्धा सायकोलॉजी ऑफ योग म्हटलेले आहे, ते मानसशास्त्रच आहे. मनाचा अभ्यास केला तर अनेक गोष्टी तुम्हाला साध्य करता येतात, कारण ते मनाचं सामर्थ्य आहे, विचारांचं सामर्थ्य आहे. तर हे सामर्थ्य ओळखणं आणि हे सामर्थ्य बीज स्वरूपामध्ये प्रत्येकामध्ये असतं, ह्याच्यावर श्रद्धा ठेवणं आणि त्या श्रद्धेनुरूप कार्य करणं हेही धर्माचं एक कार्य आहे. योगाबद्दल लोकांमध्ये जागृती करणं हे लोकांना कर्मकांडाच्या धर्मापासून वळवून खऱ्या आत्मोन्नतीच्या मार्गाकडे वळवण्याचा हा मार्ग आहे. म्हणून योग पॉप्युलर करणं हे आवश्यक आहे. पण योग म्हणजे योगासन नव्हे, हे पुन्हा ओळखावं लागतं. योग जनरली पुन्हा जे चटकन दिसतं काय तर असणं दिसतं, मग योगासन. रामदेवजी बाबा स्टेजवर इतकी उंच उडी मारतात, या उंच उडी मारण्याचं आपल्याला मोठं कौतुक वाटतं, पण आपली जाणीव उंचावते का, हा जो महत्वाचा योगाचा भाग आहे त्याला विसरतात लोक बरेचदा. तर त्याचंही प्रशिक्षण त्याच्याबरोबर जर दिलं तर आपल्या विविध देहांचा विकास होईल, नाहीतर जी एकांगी वाढ होईल, तुमचे शरीर सुदृढ होईल, तुम्ही ताकदवान व्हाल, चपळ व्हाल, चांगल्या उड्या मारायला लागाल, पण तुमच्या विचारांची उंची वाढली पाहिजे, तुमच्या भावनांची उंची वाढली पाहिजे. ती जर झाली नाही तर मग म्हणतात तसं मटेरियलिस्टिक डेव्हलपमेंट सायन्सने केली, पण नैतिक आध्यात्मिक प्रगती झाली नाही. म्हणजे रथाची दोन चाकं, ही एक चाक वर उठते आणि दुसरं खाली चिखल्यात जाते, मग तुमची प्रगती जरी एकांगी झाली तरी रथ पुढे जात नाही. आजच्या मानव जातीचं खरं स्थिती तशी झालेली आहे. एक प्रकारची उन्नती फार वेगाने होते आणि दुसऱ्या बाजूची उन्नती दूरच राहिली, अवनती जास्त. रोज स्टॅटिस्टिक्स तुम्ही बघितलात तर क्राईम्स वाढत आहेत. काल बातमी होती की महाराष्ट्र सध्या अग्रेसर आहे कशामध्ये, अत्याचारात. भारतात पहिला नंबर गेली 3 वर्ष लागोपाठ महाराष्ट्राचा आहे. हा, तर ह्या गोष्टी घोषणावह आहेत का आपल्याला धर्माच्या आध्यात्मिक कौटुंबिक हिंसा ही प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. लहान मुलावर होणाऱ्या हत्या,
विशेषतः मुलींवर, घरातल्या घरात होणारे अत्याचार, नातेवाईकांकडून होणारे अत्याचार, सायबर क्राईम्स, टेक्नॉलॉजी वाढते पण सायबर क्राईम्स त्याच्याबरोबर वाढते. सीसीटीव्ही सगळीकडे लावले पण हुशार लोक पहिल्यांदा सीसीटीव्ही फोडतात आणि मग गुन्हा करतात किंवा त्याची केबल कापून टाकतात. म्हणजे लोकांची बुद्धिमत्ता वाढली ती कुठे वळते त्याचे ऍप्लिकेशन हे बघण्यासारखं आहे. म्हणजे कारण ही एनर्जी आहे. एनर्जी बाय इट सेल्फ इज नायदर गुड नॉर बॅड. त्याच्यामागचा तुमचा जो मोटिव्ह आहे, उद्देश आहे, की ती एनर्जी तुम्ही कशासाठी वापरताय ह्याच्यावर सगळं अवलंबून असतं. जसं अणुविज्ञान आपल्याला प्राप्त झालं पण ते आपण वापरलं कुठे, जपानमध्ये हिरोशिमा नागासाकी. मानवजातीचं काय कल्याण झालं त्याबद्दल, तर त्याचा उपयोग शांततेसाठी करता येतो, चांगल्या विविध प्रगतीसाठी करता येतो. पण ही बुद्धी पाहिजे ना. ज्या शास्त्रज्ञांनी तो शोध लावला त्या शास्त्रज्ञांनी कदाचित कल्पना नव्हती की ह्याचा इतका वाईट दुरुपयोग होईल. पण ज्या राजकारणी लोकांनी, सत्ताधाऱ्यांनी त्या शास्त्रज्ञांना हाताला धरून हे ज्ञान प्रत्यक्षात ज्या कामासाठी वापरतात त्यांचा मोटिव्ह हा त्या ठिकाणी महत्वाचा ठरतो. कोणी तो शोध लावला यापेक्षा त्यांच्याकडून तो शोध लावून कोणी घेतला आणि कशासाठी वापरला हे शेवटी व्यवहारात महत्वाचं ठरतं. तसं धर्माच्या बाबतीत सुद्धा घडू शकतं. धर्मसुधारकांनी चांगल्या उद्देशाने अनेक गोष्टी केलेल्या असतात पण तो धर्माचा गाडा पुढे नेता नेता त्यांचे जे अनुयायी येतात ते अनुयायी शेवटी त्याला कुठे घेऊन जातात याच्यावर मानव जातीचं किंवा त्या धर्माच्या अनुयायांचं भवितव्य अवलंबून असतं. म्हणून या धर्मांचा अभ्यास करून सर्वसामान्य धर्माचरण करणाऱ्यांनी जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. आणि त्या ठिकाणी मग ते स्वधर्माचं महत्व काल सांगितले. स्वधर्म काय तर स्वधर्म म्हणजे मी कुठल्या धर्माचा अनुयायी आहे या अर्थाने तो स्वधर्म शब्द नाही आहे. स्वतःचा धर्म म्हणजे स्वतःचा प्रवृत्ती, वृत्ती, टेम्परामेंट. सगळी माणसं आपण पाहिली की वेगवेगळ्या रेंजवर जन्माला आली असतात. एव्हरी इंडिव्हिज्युअल इज युनिक असं म्हटलेलं आहे. प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. म्हणजे हा एक तसा आश्चर्यजनक असा हे आहे. कारण आज जगामध्ये 8 बिलियन पीपल, 800 कोटी लोक आहेत. 800 कोटी लोकांपैकी एक दुसऱ्यासारखी नाही. ही गोष्ट किती आश्चर्यजनक आहे. प्रत्येक वेगळा आहे. हा, प्रत्येक वेगळा आहे. म्हणजे एवढी विविधता निर्माण करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असेल तो याचा क्रिएटर आहे सगळ्यात. म्हणजे ईश्वराबद्दलची कल्पना आपण त्यावरून करू शकतो. आणि हे जसं माणसाच्याच बाबतीत आहे असं नाही. एका झाडावरची 2 पानं सारखी नसतात आणि प्रत्येक झाडावर हजारो पानं असतात. ह्याचा विचार केला तर ही विविधता किती आहे आणि एवढी सगळी विविधता असतानाही हे सगळं युनिटी मधून निर्माण झालं, एकापासून सगळं निर्माण झालंय. ही गोष्ट तितकीच पुन्हा आश्चर्यजनक आहे. म्हणजे हे समजून घेणं निसर्गाची ही युनिटी आणि विविधता, डायव्हर्सिटी इन दी युनिटी, हा जो एक प्रकारचा चमत्कार वाटतो आपल्याला त्याच्या मुळाशी काय आहे हे समजून घ्यायचा आपण ह्या अध्ययनातून प्रयत्न करू. ही जी वेगवेगळी परमिटेशन कॉम्बिनेशन होत आहेत ती ह्या मूळ जे काय आहे त्या मुळामध्ये आविष्कार होताना जी व्हेरिएशन्स, डिफरन्शिएशन्स निर्माण होतात त्याच्यातून ही विविधता निर्माण होते आणि त्या विविधतेतून विकास हा येतो. तो विकास हा परस्पर विरोधी असू नये, तो परस्पर पोषक असला पाहिजे. तर तो विकास सर्वांगीण होतो. नाहीतर विकासाचे प्रवाह जर एकमेकाला मारत राहिला तर त्याच्यातून मग व्हायोलन्स होतो, संघर्ष होतो. म्हणजे मोर हिट दॅन लाईट अशासारखं म्हणतात. म्हणजे तुम्ही दिवे लावायला जाता पण त्याच्यामुळे प्रकाश पडण्याच्या ऐवजी हिट फक्त वाढायला लागते. म्हणजे ती एनर्जी अशा प्रकारे त्याचं रूपांतर होतं की जे तुम्हाला मारक असतं, तारक होण्याऐवजी. तर हे होऊ नये यासाठी धर्माचा योग्य धर्मसाधन हे बनलं पाहिजे. जसं आपण म्हणतो की शरीर माध्यम खडू धर्म साधन. शरीर हे धर्माचं साधन झालं पाहिजे, वासनांचं साधन होता कामा नये. दुर्दैवाने त्या शरीराचे जे घटक असतात प्रत्येक पेशी तिची स्वतंत्र जाणीव असते, ज्याला आपण एलिमेंटल इसेन्स म्हणतो. त्या एलिमेंटल इसेन्सची प्रवृत्ती ही इव्होल्युशनच्या विरोधी दिशेने जाणारी असते. म्हणजे ज्याला इन्व्होल्युशन म्हणतात त्या इन्व्होल्युशनकडे जाणारी असते.
इव्हॉल्युशन सायकल पूर्ण होऊन नंतर इव्हॉल्युशन सुरू होईल. म्हणजे पहिल्यांदा सूक्ष्मातून स्थूलाकडे जाणं आणि सर्वात स्थूल ह्याला झाल्यानंतर मग पुन्हा सूक्ष्माकडचा प्रवास सुरू होतो. तर आपला प्रवास हा सूक्ष्माकडे चालू आहे, आपल्या आत्मतत्वाकडे चालू आहे. पण ज्या घटकापासून आपली बांधणी झाली आपल्या शरीरांची, त्यांचे जे सूक्ष्म अणुरेणू आहेत, त्यांची जी उत्क्रांती आहे ती आपल्या दृष्टीने उत्क्रांती नाही, त्यांच्या दृष्टीने ती उत्क्रांती असेल, पण ती आपल्या उत्क्रांतीच्या विरुद्ध दिशेने असल्यामुळे ती आपल्याला पोषक नाही. म्हणून शरीर माध्यम परिधर्म साधनांचा उल्लेख का केला? त्या शरीराचा आपल्याला धर्मसाधन म्हणून उपयोग करता आला तर आपली उत्क्रांती होणार. पण तसा तो न होता आपल्या त्या घटक पेशींच्या किंवा एलिमेंटल इसेन्सच्या रूपांतरासाठी तो जर ती क्रिया काढली पडली तर ती आपल्या उत्क्रांतीला बाधक आहे. म्हणून मग आपण अनेक चुकीच्या गोष्टी करत असतो. ते शरीराच्या गरजा म्हणून आपण करतो. मधुमेह झालेला असतो तरी मी साखर खातो का? कारण मला माझ्या जिभेमधले जे अणुरेणू आहेत ते मला त्याच्यासाठी प्रवृत्त करतात. ते काय तात्पुरतं मागावून कंट्रोल करायचे, उपास करायचे. म्हणजे कुठेतरी आज वाईट गोष्ट करायची तयारी ठेवायची आणि उद्या ती सुधारायची तयारी. ते सुधारणा कधी होत नाही सहसा. उलट जे एकदा सुरुवात केलेली असते तेच पुन्हा पुन्हा करावंच वाटते, कारण ते सुख ताबडतोब मिळणारं असतं. साखरेची गोडी ही ती अगदी ज्यावेळी अशी परिस्थिती येते की साखर सुद्धा कडू लागायला लागते त्यावेळी माणूस आणि असं होतं. म्हणजे आपले भोले मला सांगायचे, आजकाल मला आता जिभेवर साखर जरी टाकली तरी कडू लागते. म्हणजे अशी स्थिती येते. म्हणजे त्यावेळी तुमची सेन्सेस किंवा तुमची ज्ञानेंद्रिय वगैरे हीच तुम्हाला सांगायला लागतात की टाइम हॅज कम, त्या आवडतं घ्या. म्हणजे हे काही दिवस अगोदर ते बोलले वगैरे. तर म्हणजे त्यावेळी त्या इंडिकेशन्स असतात वेगवेगळ्या की हे शरीर आता तुला धर्मसाधन म्हणून उपयोगी पडण्याची शक्यता कमी आहे, त्याची उपयुक्तता ही कमी कमी होत जाते. त्यामुळे आता तरी सूक्ष्म शरीराकडे लक्ष दे, त्या स्थूल शरीराचा जास्त विचार करा. ही जाणीव जितक्या लवकर होईल तितकी आपली उत्क्रांती होईल. कारण आपली जास्त उत्क्रांती ही आपल्या मृत्यूनंतर होत असते. कारण तुम्ही ह्या आयुष्यामध्ये जे काही केलंय ते फळस्वरूप तुमच्या अनुभवाला येण्याचं क्षेत्र ते आहे. इथून तुम्ही तिकडे गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी त्याला वाव मिळतो, कारण शरीराच्या गरजा संपलेल्या असतात. तुम्हाला अन्न वस्त्र निवारा याची काळजी करायची गरजच नसते, कारण ते तुम्ही तुमच्या शरीरासाठी करत असता ते शरीरच नसतं त्यामुळे. पण सूक्ष्म शरीर असतात, पण त्यांना यातल्या कशाचीच गरज नसते. त्यावेळी फक्त तुमच्या भावना विचार हेच तुमच्या सोबती असतात. आणि त्यावेळी शरीर नसल्यामुळे शरीराच्या मर्यादाही नसतात. त्यामुळे तुम्हाला वाहनावर अवलंबून राहावं लागत नाही. तुम्ही कुठेही जाऊ शकता, केव्हाही जाऊ शकता, तुम्हाला पाहिजे ते करू शकता. हे सगळं लक्षात घेतलं तर त्याच्यासाठी आपण आपल्या बरोबरचे जे काय घेऊन जातोय हे महत्वाचं. तेच जर नसेल आपल्याकडे तर तिकडे सुविधा असूनही त्याचा आपल्याला वापर करता येणार. योग्य गोष्टी घेऊन गेलो तर स्वर्गात जातो किंवा नरकात फार थोडा वेळ राहतो, स्वर्गात दीर्घकाळ राहतो. कारण तिथे तिकडे स्पेंड करण्यासारखं आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टी असतात. तर हा विचार करून आपल्याला हे जीवन जगणे हे धर्म शिकवत असतो. धर्मामध्ये अनेक गोष्टी हे कर ते करू नको हे का सांगतात, हा पुढचा विचार असतो जो आपल्याला प्रत्यक्ष आज माहिती नसतो. आज आपल्याला तात्कालिक सगळं समजत असतं. तर धर्म आपल्याला दूरवरचं सांगायचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यासाठी आज थोडे धसका खाल्ल्यास थोडा त्रास झाला, थोडे उपवास तापास व्रत वैकल्य हे करायचं सगळं सांगितलंय. हे चटकन प्रत्येकाला आवडेल असं नाही. सुरुवातीला कदाचित नावडतही, इच्छा मारून मन मारून त्या गोष्टी कराव्या लागतात, पण त्या हिताच्या असतात म्हणून आपण करतो. त्याचाही अतिरेक करू नये. कारण ते धर्मसाधन आहे तर ते व्यवस्थित ठेवलं पाहिजे. आपल्याकडे हत्यारं असली, ती हत्यारं वापरायची असली तर त्याला योग्य वेळी तेल लावून मंगण करून ते ठेवलं पाहिजे, नाहीतर ते गंजून जातं, निरुपयोगी होतं किंवा एखाद्या वेळी तो वापर करण्याचा दुखावलं जातं. हे सगळं टाळलं पाहिजे. शरीराच्या बाबतीत ही काळजी आपण घेतो का? ही दृष्टी आपली असते का?
की हे आपल्याला जपायचंय, पण त्याचे फार लाड नाही करायचे, फार गुंजाळत बसायचं नाही. हा बॅलन्स साधण्याचा प्रयत्न धर्माच्या माध्यमातून केलेला असतो. म्हणजे माणसाच्या ज्या नैसर्गिक पाशवी प्रवृत्ती असतात, त्या पाशवी प्रवृत्तींना आवर घालून त्याच्यावर लगाम ठेवून योग्य दिशेने आपलं घोडं वळवायचं आणि वेगवेगळे प्रदेश पादाक्रांत करायचे. तशासारखा हा घोडेस्वाराची भूमिका आपल्याला निभावण्यासाठी धर्म हा सहाय्यकारक ठरला पाहिजे. तसं नाही झालं तर ते घोडे ज्या दिशेने उधळतील त्या दिशेने आपण उधळले जातो, क्वचित त्या घोड्यावरून खाली सुद्धा पडतो, त्याच्याच पायाखाली उठवले जातो. तर हे त्याचे दुष्परिणाम आहेत. तर त्याच्यापासून ते टाळून आपल्याला सन्मार्गाने जायचं असेल तर सत्संग हाही उपयोगी पडतो. कारण शेवटी संघ आपण कोणाचा करतो याच्यावरही बरेचदा आपण कसे जीवन व्यतीत करतो हे अवलंबून असतं. कारण एकटेपणाने चांगलं जीवन जगणं हे सोपं नाही, अवघड आहे. आपल्या ऋषीमुनींनी त्या प्रकारचं जीवन जगून दाखवलंय. पण आपण काही ऋषीमुनी नाही, संसारातली माणसं ही अनेक मर्यादा सांभाळून जीवन जगत असतात. मग त्यामुळे एकाकी जीवन जगण्यापेक्षा जर आपण संसारात जीवन राहून जीवन जगायचं असेल तर सत्संग हा उपयोगी पडतो आपल्या. कारण इतरांचं बघून आपण बरेचदा वागत असतो. संगत वाईट असली तर त्याच्याप्रमाणे वागण्याची प्रवृत्ती होते. त्याच्यात अनैसर्गिक काही नाही, कारण शेवटी कलेक्टिव्ह एक त्याचा इफेक्ट असतो, तो आपल्यावर पडत असतो. नेहमी दारूच्या गुत्त्यात जाणारा असतो, त्याची पावलं तिकडे वळतातच आपोआप जायला. पण एखादा नेहमी कीर्तनाला जात असतो, प्रवचनाला जात असतो, त्याची पावलं तिकडे वळतात. तो त्या ज्या संगतीमध्ये तो वाढत असतो, त्या संगतीचे एक प्रभाव वलय त्याच्या भोवती असतं. जसं आपण थॉट पॉवर म्हणतो, ती थॉट पॉवर्स किंवा थॉट फॉर्म्स ढगासारखे ते आपल्या बरोबर असतात आणि त्याचा प्रभाव आपल्यावर असतो. त्यामुळे जसं काही आपली पावलं तिकडे वाढतात, कळत नकळत जाणीवेने किंवा अजाणतेपणे. तर ह्याचा उपयोग आपल्याला जर सदस्यत्व बुद्धीने करून घ्यायचा असेल तर आपलं आचरण कसं असावं, आपली संगती काय असावी, आपण कशासाठी जगायचं, कुठल्या गोष्टी टाळायच्या, हा विवेक शिकवणं हे धर्माचं एक प्राथमिक स्वरूपाचे कर्तव्य आहे. म्हणजे विवेक शक्ती वाढली तर पुढच्या गोष्टी आपोआप घडायला लागतात. मग तुम्हाला कशामध्ये किती गुंतायचं आणि किती गुंतायचं नाही हे समजणं म्हणजे वैराग्य आहे. वैराग्य का? कारण आपण काहीतरी चिकटून बसतो कशाला ना कशाला. जे आवडतं तेच धरून बसायचं, त्याच्याच मागे लागायचं आणि इतर गोष्टी विसरून जायचं. ते घडतं सांगतो तुला आवश्यक तेवढं मिळाले ना, आता ते आता हे प्रवृत्ती निवृत्ती हा विवेक करायला पुन्हा धर्म शिकवतो. आणि निवृत्ती म्हणजेच वैराग्य आहे. ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला सारखं गुंतावंसं वाटतं, त्याच्याशिवाय तुम्हाला जगता येत नाही, त्याशिवाय राहणं आणि आनंदानं राहणं, समाधानानं राहणं म्हणजे वैराग्य. म्हणजे नको असलेल्या गोष्टींचा वीट न येणं आणि पाहिजे असलेल्या गोष्टीसाठी तळमळत न राहणं, हे जमलं म्हणजे वैराग्य साधलं. हे वैराग्य साधता आलं तर धर्माचा पुढची वाटचाल जी सदाचार आहे ती आपोआपच घडते. मग कोणाला दुराचाराकडे वळावंसंच वाटणार नाही, कारण त्याची ती स्वाभाविक प्रवृत्ती बनते आणि तो सदाचारातले जे वेगवेगळे सद्गुण आहेत, सहा साम शम धर्म वगैरे, ते सगळे आपोआप पाठीमागून येत राहतात. कारण तुमचं मन, तुमच्या भावना, तुमचं शरीर ह्याला ते एक वळण लागून राहतं. तुम्हाला ती वाट जास्त सोयीस्कर आणि तुमची स्वतःची अशी वाटते, तुमच्या स्वभावाला तुमच्या प्रवृत्तीला धरून वाटते आणि त्यामुळे तुम्ही जसं वागायला लागता. सुरुवातीच्या काळात लहान मुलांना ह्या गोष्टी शिकवाव्या लागतात, काय करू काय करू नको. आणि त्याचा एकदा ते अनुवळणी पडलं की शेवटी काय असतं, सवयी हा तुमचा स्वभाव घडवत असतात. हॅबिट्स आणि कॅरेक्टर त्याचा अन्योन्य संबंध आहे. एकच गोष्ट तुम्ही दीर्घकाळ करत राहिला की त्याची तुम्हाला सवय होते आणि सवय ही तुमची वृत्ती बनते आणि वृत्ती ही हाच तुमचा स्वभाव असतो. तो बदलायचा असेल तर जो तुम्ही इतका दीर्घकाळ सवयी लावून घेतला त्या सवयी बदलायला लागतात. त्यामुळे चुकीच्या सवयी बदलता येणं अशक्य नाही, पण सोपं आहे. कारण तुम्ही
इतक्या दीर्घकाळ चुकीच्या गोष्टी करत आलेल्या असतात की त्याची जी सवय पडलेली असते ती सवय पहिल्यांदा बोलणं हे जास्त अवघड असतं. कोऱ्या पाटीवर लिहिणं सोपं असतं, पण ज्याच्यावर अगोदरच आपण निर्मितलेलं असतं ते पुसून काढणं हे जास्त कष्टाचं असतं, किचकट असतं, न आवडणारं असतं. ते न आवडणारं काम करणं, वासना सोडून देणं, व्यसनं सोडून देणं, चुकीच्या सवयी सोडून देणं, हे सोडून देणं अवघड असतं. त्यात डिटॅचमेंट. अटॅचमेंट सोपी असते, डिटॅचमेंट अवघड असते. तर ती डिटॅचमेंट जमली तर मग योग्य गोष्टीची पुन्हा अटॅचमेंट ही सोपी जाते. पण जोपर्यंत त्या नको त्या गोष्टींची अटॅचमेंट आहे तोपर्यंत डिटॅचमेंट शिवाय तुम्हाला पुढचा मार्ग नाही. पण शेवटी ह्या अटॅचमेंट आणि डिटॅचमेंट याच्यामध्ये कुठेच न गुंतता तुम्हाला त्याच्यापासून तटस्थ राहा. जसं सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, हे द्वंद्व आहे आयुष्यात. या द्वंद्वातून आपल्याला सतत जायचं आहे, कधी इकडे कधी तिकडे आपण ओढले जाणं हे स्वाभाविक आहे. पण त्या द्वंद्वामध्ये स्वतःचा बॅलन्स ठेवणं, समतोल राखणं आणि कुठल्याही बाजूला पूर्णपणे झुकून न देणं हा सुवर्ण मध्य आहे, हा राजमार्ग आहे. तो मार्ग आपला सोडता कामा नये. तो इक्विलिब्रियम, जसा घड्याळाचा रंग फिरत असतो पण तो नेहमी सेंटरला आहे. तर त्या सेंटरला येणं आणि तिथं राहणं तीच स्थितप्रज्ञता. बुद्धी स्थित होणं, स्थिर होणं, हेलकावे न घेणं. हेलकाव्यामध्ये सुद्धा एक प्रकारची बॅलन्स असतो, ज्याला डायनॅमिक इक्विलिब्रियम असं म्हणता येईल. स्टॅटिक इक्विलिब्रियम हा वेगळा, तो निष्क्रियता दाखवतो, तमस वृत्तीला. पण डायनॅमिक इक्विलिब्रियम हा तो सत्व वृत्तीला. ज्यावेळी रजस आणि तमस या दोघांचा बॅलन्स होतो त्यावेळी ती सत्व वृत्ती आणि अशी सात्विक माणसं घडवणं हे धर्माचं कार्य आहे. हा बॅलन्स आला पाहिजे. तो बॅलन्स ज्यावेळी येतो आपल्या प्रकृतीमध्ये त्यावेळी आपले जे मूळ हे आहे, ज्याला आपण आत्मतत्व म्हणतो, त्या आत्मतत्वामध्ये सुद्धा सच्चिदानंद, सच्चित आनंद ही ट्रिनिटी आहे. जसं सत्व रजतम ही आपल्या देहांची गुणधर्म आहेत, तसे आत्मतत्वाचे सच्चित आनंद हे आहे. म्हणजे ती हायर ट्रिनिटी म्हणता येईल, सच्चित आनंद, जी आत्मतत्वाशी निगडीत आहे. तर लोअर ट्रिनिटी कुठली, तर सत्व रजतम जी आपल्या प्रकृतीशी निगडीत आहे. तर ह्या सच्चिदानंद आणि सत्व रजतम ह्याचा ज्यावेळी योग्य मेळ बसतो, म्हणजे पुरुष आणि प्रकृती यांचा ज्यावेळी हा बॅलन्स आपल्याला नीटपणे साधता येतो त्यावेळी आपला विकास वेगाने व्हायला लागतो आणि आपण ज्याला आपण प्रोग्रेशन टू परफेक्शन म्हणतो ती वाटचाल सुरू होते. तीच आपली आध्यात्मिक वाटचाल, पाथ ऑफ स्पिरिच्युअलिटी. ह्या मार्गावरची वाटचाल आपली योग्य दिशेने आणि योग्य वेगाने घडण्यासाठी धर्म हा आपल्याला मार्गदर्शक असतो. धर्मगुरू हे आपल्याला मार्गदर्शक असतात. त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग जे करून घेतात त्यांची धर्माच्या माध्यमातून आध्यात्मिक प्रगती होऊ शकते. पण या ठिकाणी धर्माचा मर्यादित अर्थ जो लौकिक अर्थाने असतो त्या अर्थाने घेतला तर हे लक्षात येणार नाही. धर्म म्हणजे धार्मिकता, रिलिजिओसिटी, रायचसनेस. ह्या दृष्टीने मगाच्या धर्माबद्दलचं आपण वर्णन साधं सुबोध बाळबोध असं वर्णन केलं. त्या प्रकारचा धर्म हा धर्म फक्त आपल्या प्रकृतीला मानवेल अनुकूल असा धर्म म्हणजे स्वधर्म. तो आपण प्रामाणिकपणे जगायचा असतो. स्वधर्मी निधनम श्रेय परधर्म. स्वधर्म करत असताना निधन आलं तरी ते उत्तम, परधर्म भयावह. पण दुसऱ्याचं अंधानुकरण करणं, दुसऱ्याच्या मार्गाने जायचा प्रयत्न करणं ते आपल्या स्वधर्माशी मिळतं जुळतं नसतानाही हे धोकादायक, अहितकारी. तर हे त्याचं धर्माचं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे आणि त्या उद्दिष्टाला अनुसरून वेगवेगळे धर्म उदयाला आलेले आहेत आणि ते असेच चालू राहणार. कारण उत्क्रांती तेव्हाच शक्य होते ज्यावेळी बदल होत असतात. त्यामुळे
ह्या बदलाला सामोरं जायची आपली नेहमी तयारी पाहिजे. त्यासाठी आपलं मन खुलं पाहिजे. जुन्या गोष्टींना कवटाळून बसायचं नाही, पण केवळ जुनं म्हणूनही ते टाकून द्यायचं नाही. जुन्यातलं आज मला जे अनुकूल आहे तेवढं काळजीपूर्वक जपायचं. जे जुन्यातलं जे कालबाह्य झालेलं आहे ते फेकून द्यायची तयारी पाहिजे आणि पुढे जायला उत्साहाने तयार असलं पाहिजे. तो खरा धार्मिक म्हणता येईल.